पंकजा मुंडे स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि ज्या गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात भाजपा वाढवली, भाजपाला सत्तेपर्यंतची वाट दाखवली, त्या गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर काही वर्षातच पंकजा मुंडेंनी ज्या पद्धतीने राजकीय स्पेस व्यापली, त्यावरून पंकजा मुंडे या मुख्यमंत्री पदाच्या रेसमधील उमेदवार मानल्या जाऊ लागल्या. मात्र फडणवीसांनी त्यांना पद्धतशीर बाजूला केल्याच्या चर्चा नेहमीच राजकारणात राहिल्या. त्यानंतर पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंविरोधात 2019 ला पराभव स्वीकारावा लागला आणि पंकजा मुंडेंचं राजकीय करिअरच धोक्यात आलं. त्यानंतर पंकजा ताईंची काही वर्ष राजकीय वनवासात गेली. मात्र 24च्या निवडणुकीआधीच पंकजा मुंडेंचं परिषदेच्या माध्यमातून का होईना पुन्हा कमबॅक झालं आणि आता त्या मंत्रिपदापर्यंतही पोहोचल्यात. संपूर्ण मराठवाड्यात मुंडेंची मोठी ताकद आहे. त्यामुळेच आता पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता बीडमध्ये जे बॅनर लागले आहेत त्यावरून या चर्चा आणखी गडद होणार आहेत. हे बॅनर नेमके काय आणि यावरून फडणवीसांचा फोटो गायब होण्याचं कारण काय, पाहुयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्हा हा नेहमीच संघर्षाचा आणि अत्यंत संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या वारशानं या जिल्ह्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. मात्र गेल्या काही वर्षात या जिल्ह्यातील राजकीय गणितं पूर्णपणे बदलली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बीड जिल्ह्यात आणि पर्यायानं संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूकंप घडवून आणणारी घटना समोर आली आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या भव्य बॅनर्स आणि होर्डिंग्सवरून महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो गायब करण्यात आलाय. या एका घटनेनं राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. भाजपमधील अंतर्गत धुसफूस यामुळे आता पूर्णपणे चव्हाट्यावर आल्याचं स्पष्ट झालंय. या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं 2019च्या विधानसभा निवडणुकीत रुजलेली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा त्यांच्याच पारंपरिक परळी मतदारसंघातून चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून धक्कादायक पराभव झाला होता. हा पराभव केवळ एका जागेचा पराभव नव्हता, तर तो पंकजा मुंडे यांच्या राजकीय अस्तित्वावर झालेला मोठा आघात होता. या पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. हा पराभव नैसर्गिक नसून तो पक्षांतर्गत नेत्यांनीच घडवून आणलेला एक सुनियोजित कट होता, असा थेट संशय मुंडे समर्थकांनी जाहीरपणे बोलून दाखवला होता. तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. पंकजा मुंडे यांनी स्वतः देखील अनेकदा जाहीर सभांमधून आणि पत्रकार परिषदांमधून आपल्या मनातील खंत आणि नाराजी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं म्हणत त्यांनी आपल्या नेतृत्वाची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पक्षांतर्गत समीकरणांमुळे त्यांना सातत्यानं बाजूला सारण्यात आल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बळावत गेली. आता पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बीडमधील त्यांच्या कट्टर समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट कृती करण्याचं ठरवलेलं दिसतंय. बीड जिल्हा हा मुंडे परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो. इथे कार्यकर्त्यांचं जाळं अत्यंत मजबूत आहे आणि हे कार्यकर्ते पंकजा मुंडे यांच्याशी भावनिक दृष्ट्या जोडलेले आहेत. जेव्हा या कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपल्या नेत्यावर अन्याय होतोय, तेव्हा ते आक्रमक पावलं उचलतात. या वाढदिवसाच्या बॅनर्सवर कार्यकर्त्यांनी अत्यंत विचारपूर्वक रणनीती आखली असल्याचं दिसून येत आहे. या बॅनर्सवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे फोटो अतिशय मानाने आणि मोठ्या आकारात लावण्यात आले आहेत. पंकजा मुंडे यांचे वडील आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे कैवारी दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो मध्यभागी ठेवण्यात आलाय. मात्र राज्याचं नेतृत्व करणाऱ्या आणि भाजपचा मुख्य चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना या संपूर्ण बॅनरवरून पूर्णपणे वगळण्यात आले. ही साधी चूक नसून हा मुंडे समर्थकांनी अत्यंत जाणीवपूर्वक दिलेला एक राजकीय संदेश आहे. या बॅनर वॉरमुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघडी पडली आहे. बीडमधील स्थानिक पत्रकारांनी आणि राजकीय विश्लेषकांनी या घटनेचं विश्लेषण केलंय. विश्लेषकांच्या मते मुंडे समर्थक आता कोणत्याही दबावाला बळी पडायला तयार नाहीत. त्यांचा पक्षश्रेष्ठींना आणि विशेषतः राज्यातील नेतृत्वाला हे दाखवून द्यायचंय की पंकजा मुंडे यांचं स्थान बहुजन समाजात आणि कार्यकर्त्यांच्या हृदयात अढळ आहे. फडणवीस यांचा फोटो न लावण्यामागे कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की राज्याच्या नेतृत्वानं पंकजा मुंडे यांना योग्य ते स्थान आणि सन्मान दिला नाही. पंकजा मुंडे यांना मध्यंतरीच्या काळात मध्य प्रदेशचे प्रभारी पद देऊन राष्ट्रीय राजकारणात पाठवण्याचा प्रयत्न झाला, परंतु महाराष्ट्रातील त्यांच्या समर्थकांना ते रुचलं नाही. आपल्या नेत्याला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्याचं हे कारस्थान आहे, असा समज कार्यकर्त्यांचा झाला.
परिणामी हा राग आता बॅनर्सच्या माध्यमातून थेट समोर येतोय. या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्षांनी देखील तात्काळ उड्या घेतल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्ये बहुजन नेतृत्वाला पद्धतशीरपणे संपवलं जातंय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्यासारख्या बहुजन चेहऱ्यांना बाजूला सारून भाजपने विशिष्ट विचारसरणीच्या नेत्यांना पुढे आणलंय, अशी टीका आता घरोघरी पोहोचवली जाते. त्यामुळे भाजपच्या चिंतेत नक्कीच भर पडली आहे. जर बीड, लातूर, उस्मानाबाद आणि जालना या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुंडे समर्थक नाराज राहिले तर त्याचा थेट परिणाम भाजपच्या जागांवर होणार हे निश्चित आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतीही थेट अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी त्यांच्या समर्थकांचं हे कृत्य त्यांच्या मूक संमतीशिवाय होऊ शकत नाही, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कार्यकर्त्यांचा हा रोष पंकजा मुंडे यांच्यासाठी आगामी काळात पक्षश्रेष्ठींशी वाटाघाटी करण्यासाठी एक मोठा हत्यार ठरू शकतो. पक्षाला हे कळून चुकेल की पंकजा मुंडे यांना दुर्लक्षित करणं आता परवडणार नाही. या बॅनर प्रकरणानं भाजपच्या प्रदेश कार्यालयातही खळबळ उडवून दिली आहे. यावर पडदा कसा टाकायचा याबाबत वरिष्ठ पातळीवर खल सुरू आहे. फडणवीस यांच्या समर्थकांनी मात्र यावर आक्रमक पवित्रा न घेता हा कार्यकर्त्यांचा वैयक्तिक उत्साह असू शकतो, भाजप एकसंध आहे असा सावध पवित्रा घेतलाय. बीडमधील हे बॅनर नाट्य केवळ एका वाढदिवसापुरतं मर्यादित नाही. हा महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज आणि राज्यातील प्रस्थापित भाजप नेतृत्व यांच्यातील हा सुप्त संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचलाय. आगामी काळात पंकजा मुंडे यांना पक्षात योग्य सन्मान मिळतो की हा संघर्ष आणखी तीव्र होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या एका बॅनरनं भाजपच्या अंतर्गत रचनेला मोठा धक्का दिलाय. याचे पडसाद आगामी अनेक महिने राज्याच्या राजकारणात उमटत राहतील यात शंका नाही. याला आणखी एक बाजू अशी आहे की फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा, त्यानंतर संजय राऊतांकडून बावनकुळे मुख्यमंत्री होतील अशी वक्तव्य आणि आता पंकजा मुंडेंच्या बॅनरवरून फडणवीसांचा फोटो गायब होणं, या सगळ्यानं हेच स्पष्ट होतं की जर विरोधकांच्या दाव्याप्रमाणे फडणवीस केंद्रात गेले तर भाजपची मुख्यमंत्री पदाची रेस आणखी चुरशीशी होणार आहे, एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.